माझा कसा आधीच बसलेला आहे आणि तुम्ही ते माईक पण थोडा तरी आवाज तर पोचल, काटेवाडीपर्यंत पोचलाय, 15 पोचलच. कोकरे किती आहेत इथं? कोकरे हातवर करा बरं. आता कुठपर्यंत वाईस होणार आहे, मेन होणार काही का नाही? मेन व्हायचंय का नाही तुम्हाला? हा, व्हायचं असेल तर आता आपल्याला सगळ्यांना एकत्रित यावं लागेल. 3,85,000 बारामती विधानसभेचं मतदान आहे. किती? 3,85,000. त्याच्यातलं 2.25 लाख फक्त धनगर समाजाचा आहे. आणि धनगर समाजाचे नेते कोणाच्या मागे फिरतात? ज्याचं मतच नाही. आणि मागत्यात तरी काय? वाईस चेअरमन. ज्या धनगर समाजाने 108 विषय, 108 बिंबिसार राजा जे होते त्या बिंबिसार राजा हे धनगर होते. आणि बिंबिसार राजांच्या राजवटीत आपल्या देशात 60,000 विद्यार्थी विदेशातून शिकायला यायचे. कुणाच्या काळात? धनगर समाजाच्या काळात. तक्षशिला, नालंदा विद्यापीठ जी स्थापन झालं ती करणारी कोण होती? धनगर समाज होता. आणि आमच्या इथली लोक बारामतीतली मी सर ते आपल्या आंदोलनात बी भाषण करायची. पोरं उठतात आणि म्हणतात आम्ही मेंढराई होय. ज्यांनी जगाला ज्ञान दिलं तो स्वतःला म्हणतोय मी मेंढरू आहे. ते आपला व्यवसाय आहे. आणि तो व्यवसाय काय आहे तर इथल्या वर्णवादी व्यवस्थेने आपल्याला मेंढर राखायला लावलंय. ही हवे जे आहे ना, हवे तुम्हाला आत्ता माहीत आहे गडकरीनं केलेलं आत्ता. पण या जगातला सगळ्यात पहिला जर रस्ता रोड बनवला कोणी असेल ना तर ती धनगर राजांनी बनवलेला आहे. सम्राट अशोक ज्यांनी अखंड जम्बोदीपावर राज्य केलं. धनगरांचं राज्य कुठं होतं? जम्बोदीपावर होतं, जम्बोदीपावर. आणि त्या धनगर राजा सम्राट अशोकाच्या मुलीचं नाव होतं संघमित्रा. आणि माझ्या मुलीचं नाव पण संघमित्रा ठेवलं. ज्या संघमित्रांनी भारतातून जाऊन श्रीलंकेवरती विजय मिळवला आणि श्रीलंका बुद्धमय केली. आपल्या देशात धम्मचक्र गतिमान जे झालं ते 3 वेळा झालं. 3 वेळा. पहिल्यांदा सिद्धार्थ गौतम बुद्धांनी केलं, दुसऱ्यांदा सम्राट अशोकांनी केलं आणि तिसऱ्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. शंभरापैकी 85-90 मतं आपले आहेत. 100पैकी 85 ते 90 मतं आपले आहेत. आणि आपल्याकडं राजा आपला नाही, राजा आपण दुसऱ्याला बनवतोय. आणि तिथं जात आहे तिथं बोलणं खाताय लागा नो. कशाला करताय असं? त्या सहयोगवर गेल्यावर बोलतय का नाही? ती काय पण बोलतय. अरे व्हिडिओ बघितलेत मी देवका त्यांना कोकऱ्यांना हिडकलेलं ते. नाही खरं बोलतोय का खोटं बोलतोय सांगा? मी बरं बोलत नाही, मी खरंच बोलतो. येऊन दे की कधीतरी. आज तारीख किती आहे? 2 जानेवारी. 1 आणि 2 जानेवारीला याच पंधऱ्यात दुसरी आणि तिसरी धनगर परिषद झालती. पहिली परिषद धनगर परिषद जी झालती ती बारामतीत झालती. ती 4 मार्च 1928ला झालती. आणि पंधऱ्याचे जे कोकरे आहेत, नाही खंडेराव कोकरे, हनुमंत नाही, खंडेराव कोकरे जे आहेत ते बाबासाहेबांचे सहकारी होते. आणि दुसरी आणि तिसरी जी धनगर परिषद झालती ती ह्याच पंधऱ्यात झालती. आणि त्या धनगर परिषदेचे अध्यक्ष होते आनंदराव शेळके. आणि त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण जे इथं केलं तर पंधऱ्यात, ती भाषण माझ्याकडे छापेल आहे. लय मोठा इतिहास आहे आपला, मोठा इतिहास आहे. या देशाच्या मालक आहे आपण. पंधऱ्यातच नाही, बारामतीचं नाही, देशाचा मालक आहे. या देशाचा 7-12 सम्राट अशोकाचा आहे. आणि म्हणतात आमच्या बापाचा महाराष्ट्र आहे ना आमच्या बापाची बारामती आहे. अख्खा देश आमच्या बापाचा आहे. त्या भारताचा 7-12 सम्राट अशोकांच्या नावावर आहे.
तुम्ही आत्ता जर बघितलं मोदी साहेब विदेशात गेल्यानंतर बुद्धांची मूर्ती भेट देतात, बुद्धांची देतात. किंवा तुम्ही उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्र्याला बघितलं असेल योगी आदित्यनाथला, विदेशातून जर कोण आलं तर बुद्धांची मूर्ती ती भेट देतात. आणि हा गौरवशाली इतिहास तुमचा आणि माझा आहे. आणि तो गौरवशाली इतिहास तुमचा आणि माझा असताना इथल्या राज्यकर्त्यांनी, म्हणजे ज्यांना तुम्ही मी निवडून देत आलेलो आहे, त्यांनी काय केलेलं आहे, तुमचं आणि माझं वजवाटोळं करून ठेवलं आहे. आता निवडणूक झाली, आता ही तर निवडून आली. अमोल सातकर प्रभाग क्रमांक 5 मधून, आणि 3 मध्ये तुमच्या दादानं तिकीट कुणाला दिलं सांगा, कुणाला दिलं? निवडून आलेला माने कोण आहे? कोण आहे? बोकस आहे का नाही? डुप्लिकेट आहे का नाही? मग ती नगरसेवकाचं तिकीट जर अजितदादा त्या मानेला देत असेल, तो कोकरेच्या पोराला आणि पुरीला मेडिकलचं तिकीट देईल का? मेडिकलचं अरे डॉक्टर करेल का? ती नगरसेवक करा नाही. आणि तुम्ही झेंडे घेऊन फिरताय, बूथवर बसताय. इथं शाळेतल्या बूथवर कोकऱ्यांवर माझे भांडण झालंय. अगोदर मी आणि आमचा बूथ बघितलं ना अशोकनगरचा, 4 वेळा 2 वेळा सुप्रिया सुळेला आणि 2 वेळा अजित पवारला पाडलंय का नाही? मी बघा रेकॉर्ड, पाडलंय का नाही? तुम्ही पडळकरांना बारामतीत पाडलं, तुम्ही जानकरांना पाडलंय. मग तुमच्यापेक्षा आमची बरी आहेत की, आहेत का नाही? तुम्हाला बोलणं यांनी खाल्लं, या कोकऱ्यांनी यांनी बोलणं खाल्लंय की सहयोगवर जाऊन. अरे कसं काय हत्ती पुढे येतोय तिथं? सोनवण्यांना तर बोलू शकत नाही. सोनवण्यांना बोलायचं म्हणल्यावर त्या खाली अशोकनगरमध्ये ती आमच्यातली काय नाही आम्हाला बोलल्यावर काय, तिथं इट आहे आमच्या हातात. दादा बिदा तिकडे बघल. आमच्याकडचा मान सन्मान आणि स्वाभिमान. तुम्हाला मान देणार, तुम्ही आम्हाला मान द्यायचा. तुम्ही आम्हाला हाड करणार, तर आम्ही तुम्हाला काय हाड नाही तर काय दगडकी घालणार आम्ही. तर आपल्याला आता पंचायत समिती जिल्हा परिषदची निवडणूक आहे, आणि या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत माझी तर लई इच्छा आहे, ही कोकरे नाही तर देवकाते आमदार खासदार झाला पाहिजे. त्याची सुरुवात आपण पंचायत समिती जिल्हा परिषदेपासून करायची. कोणाकोणाला काय पंचायत समिती जिल्हा परिषदेला आपला मेंबर निवडून पाठवायचा आहे, त्याने हात वर करा. बाहेरचे भाड्याने आलेत काय? करा की. आम्हीच लढून आमचा जीव घालवू नका. तुम्हाला बी आमच्या बरोबर यायचंय. हे असं होणार नाही. आपल्या सगळ्यांनी, आपण सगळ्यांनी ही विजय जे मिळालेला आहे, हा विजय बी आपल्या सगळ्यांचा आहे. तुम्ही जरी पंधऱ्यात राहत असताल आणि आम्ही बारामतीत राहत असाल, पण तुम्ही प्रचार करत होता ह्याची मला जाणीव आहे. तुम्ही बारामतीत येता आणि बारामतीत सांगायचं मतदान करा. मला माहित आहे की आता आपल्याला येणारा जो निवडणुका असतील, कुठल्या पण असू दे, त्या निवडणुकीत आपल्याला जातीचं काम करायचं नाही, नीतीचं करायचं आहे. कारण ही जी आंदोलन आहे ही जातीचं नाही, हे आंदोलन जातीचं नाही, ही नीतीचं आंदोलन आहे. आणि ही जर आंदोलन जातीचं असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु चोका महाराला मानलं असतं ना. महात्मा ज्योतिबा फुलेंना का गुरु मानलं? कारण हे आंदोलन नीतीचं आहे, जातीचं नाही. त्याच्यामुळं आपलं हे आंदोलन नीतीचं आहे. या नीतीवर, नीती कुठली आहे तर समतामूलक समाजाची आहे. आंदोलन कोणी सुरू केलंय? महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलंय. पाठीमागं इथं हिंगणे सरबे आहेत. पाठीमागं आता मी जास्त काही उलगडून सांगत नाही, पण काही एक घटना अशी झाली ती आपल्या इथंच. एका माळी समाजातील भगिनीवरती अन्याय केला होता. बऱ्याचशा जणांना माहीत नसेल, बऱ्याच वर्षाची 10-15 वर्षाची ही आहे. काळूराम चौधरी तिथं त्या ज्याने अन्याय केला ना त्याला ठोकं टाकायला सगळ्यात पुढं मी होतो. आणि आज बी आमची तीच तयारी आहे
की इथला जो विस्थापित समाज आहे, जो गावकोसाच्या बाहेर आहे, गावकोसाच्या बाहेर आपण सगळेच आहे. आमची वस्ती गावाच्या बाहेर आणि त्या आमच्या वस्तीच्या पलीकडे मेंढर चारायला तुम्ही आहे. म्हणजे बारामती तालुक्यात जरी धनगर समाज सदन असला तरी धनगर समाज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सगळेच समान नाहीत. मग ह्या ज्या जाती आहेत 6743 जाती, ज्या SC ST OBCत आहेत, मुसलमान बी काही तिकडली नाहीत, हितलीच आहे ती. मग या SC ST OBC आणि मायनॉरिटीला बरोबर घेऊन आपल्याला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे. आणि 1946ला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जाण तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, मला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे. आम्हाला घरं पण नव्हती, कोडाच्या पालात राहत होते आमचे आजोबाजा. आमच्या जमिनी तर कधीच हाणल्या होत्या यांनी. आता बी सुटीत देत नाही तिकडे. 500 रुपयात बघितलं ना कोरेगाव पार्कचं पार्क केलं, 500 रुपयात करताय. हितल्या बी लई फाईली आल्यात आता, म्हणजे माझ्याकडे आल्यात. एकतर फाईल अशी आहे सर, 1935ची आहे. 1935ला 107 एकर रामोशी वतनाची जागा आणि खरेदी घेणाराचं नाव काय आहे माहिती आहे का? गोविंदराव पवार. दस्त आहे माझ्याकडे, दस्तच आहे. आणि ज्याने आणून दिलाय तो रामोशी बांधव आहे. तर मी आज या तुमच्या 15 मी अगोदर बी सांगितलंय, मी महाराष्ट्र राज्यातली महार, मांग, फलार, सुतार, रामोशी, तकारी, गुरव ह्या सगळ्यांना गोळा करून संयोगच्या पुढे आंदोलन करणार आहे. राज्यव्यापी आंदोलन असणार आहे. आमच्या जमिनी आम्हाला महागारी द्याकडे, आणि जमिनी जर महागारी नाही दिल्या तर सरकार आमचं आम्ही बनवू आणि मग बंगला बी घेऊ. सहयोग तर मी खोमनेच्या नावावर करील. त्यांचा आहे त्यांना देऊन टाका की. हा माझ्याकडे त्याचा दस्त आहे ना, 107 एकराचा दस्त आहे गोविंदराव पवारांचा. त्यांनीच खरेदी केलेला आहे. आणि आता त्याचा चालू तो अर्ध्या एकराचं 2 उतार आहेत आणि त्याच्यावर नाव आहे अजित आनंदराव पवार. म्हणजे ही सगळी लुटमारीचा जे धंदा आहे तो फार पूर्वीपासून चालत आलेला आहे. आम्हाला कशातच ठेवलं नाही. आमच्या हितल्या बी पंधरातल्या बी नाही, पंधरात बी नाही, नाक्या तालुक्यात नाही, नाक्या महाराष्ट्रात नाही. 5 लाख हेक्टर जमीन महारवतनाची होती, गायब आहे सगळी. 5 लाख एकर महारवतनाची जमीन महाराष्ट्रातली गायब आहे. 1934ला सांगवी परगणा जे आहे हे तुमचा भाग, ह्याची केस बारामतीच्या कोर्टात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखल केली ती जमिनीच्या संदर्भात. त्याच्या अगोदर बाबासाहेब त्याच्यानंतर 37ला गोविंदराव यांच्या गावात देवकात्यांनी काय केलं, तलाठी ऑफिस जाळलं होतं इंग्रजांच्या काळात. तर त्या 2 देवकाते बंधूंवरती खटला दाखल झाला आणि त्यांचं वकीलपत्र बाबासाहेबांनी घेतलं होतं. बाबासाहेब एकूण 4 वेळा बारामतीला आले, 4 वेळा, आणि 4 वेळा धनगर समाजासाठी आले. म्हणजे हरिपिराजी दाहीगुडे आहेत. माझं जे घर आहे आंबरा इथलं, माझ्या घराच्या समोरच हरिपिराजी दाहीगुडे यांचं घर आहे. माझ्या समोरच मी लहानपणी दाहीगुडे गुरुजींना बघितलेलं आहे, दाहीगुडे बाईंना बघितलं आहे. दाहीगुडे त्या गुरुजींची एक नात होती. आणि मी पण लहान होतो. दाहीगुडे गुरुजी ज्यावेळेस त्यांचं निर्वाण झालं त्यावेळेस मी लहान होतो, पण मला आठवतं आहे सगळं. त्यांच्या घरी आम्ही दूध आणायला, दूध घ्यायला जायचो. असा हा भाईचारा आहे. हा भाईचारा आपल्याला अजून मजबूत करायचा आहे. इथला माळी, इथला तिली, इथला कोळी, इथला वडार, इथला लमान, इथला कैकाडी, इथला महार, इथला मांग, इथला तांबार, इथला ढोर, इथला फलार समाज, या सगळ्या 18 पगड जातीला आपल्याला एकत्र येऊन गरीब मराठ्यांना बरोबर घेऊन गरिबांना त्यांचा काही घेणं देणं नाही. त्यांचं नुकसान बी आपण केलेलं नाही. नुकसान करणारी बी हीच आहेत. आता सर आपण
वचननाम्यात म्हणलं CBSE बोर्डाच्या शाळा काढू तर ना हे नवीन नगराध्यक्ष त्याच वेळेस म्हणला सचिन सातव की मी CBSEची शाळा चालू करतोय, कुठली तर नगर परिषदेची. मग सातव शाळा कशाला ठेवली? धंदा करायला. तो धंदाच आहे की. विद्या प्रतिष्ठान देऊन टाका की फुकाट. तुम्हाला किती 67 पासून आम्ही मतं देतोय. राष्ट्रवादीच्या कुठल्या बी कार्यकर्त्याला फुकाट ऍडमिशन भेटला असेल ना, त्याने हिथं उभं राहायचं, पुरीचा राजीनामा लगेच देतो. अरे कुणाला नाही भेटत. तुम्ही किती काम करा, किती बी काम करा, तुम्ही बूथवर 900 मतं असतील ना तर 899 मतं घड्याळाला पाडून दाखवा, तरी तुमच्या पोराचं तुमच्या पोरीचं ऍडमिशन होणार नाही. म्हणून बांधवानो, आपलं आपलं बघा, ती आपलं आपलं बघतात, आपण बी आपलं बघा ना. आता येणाऱ्या निवडणुकीच्या ह्याच्यात तो आपल्या सगळ्यांना एकत्र येत आहे, एकत्र येऊन रिझल्ट देत आहे. 100% पंधऱ्यातून रिझल्ट आहे. तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. 100% रिझल्ट आपला आहे आणि तो आपण मिळवल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी मेहनत करू, ताकद लावू. मी तुम्हाला आम्ही नगर परिषदेच्या ह्याच्यात सर माझ्या घरची सगळीच बिलती. मी असा थुकलो की रक्त पडत होतं. मला डॉक्टरनी इंजेक्शन देऊन झोपावलं. मी झोपलोच नव्हतो. 5 दिवस झोपत नव्हती, भूक, जेवण नव्हतं. पण कष्ट सगळ्यांना करायचं आहे. माझ्याबरोबरची जेवढी लोक कार्यकर्ते होती ती सगळे कार्यकर्ते कष्ट करत होती. आपल्या सगळ्यांनी कष्ट केलं. 100% एवढी तर लोक 3च्या बिहाला होत नाही. तुम्हाला माहीत आहे. 15 सभा असली तरी येतात का? जेवण बिवण ठेवावं लागतंय. गाड्या, कारखान्याच्या गाड्या, कारखान्याचं काय काय वापरलं जातं, मग लोक गोळा होतात. एवढी लोकसुद्धा गोळा होत नाहीत. त्यांना काय होतं म्हणजे काय, त्यांच्याकडनं काय फायदाच नाही आपला. हे आपला फक्त वापर करतात. वापर करून एकदा त्यांचं काम झालं की परत बघत नाही, नंतरच म्हणतात. आणि दादाकडे जर गेलं ना सर, पोराला नोकरीला लाव म्हणून, दादा पहिला म्हणतो कॉल आलाय का, आणि एखाद्याला कॉल आलेला असेल ना मग ती म्हणतो त्या मंत्र्याचं माझं पटत नाही. जो घेऊन गेला का नाही त्याचं माझं पटत नाही. त्यांच्याला नसलं शिक्षण तरी खोटं दाखलं जोडून सुद्धा नोकरी देतात. माझ्याकडे पुरावा आहेत बरं का तसलं. इथं मीडिया पण आहे आणि राष्ट्रवादीतले वकील आहेत. मी तर खोटं बोलत असेल तर खटला दाखल करा माझ्यावर. मग मी कोर्टात दाखवतो कुणाला काय काय केलंय ते तुम्ही. तर बांधवांनो, मी तुम्हाला हात जोडून विनंती करील, बहुजन समाजाने एक संघ होऊन या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे. नगर परिषदमधनं सुरुवात झाली. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला आपल्याला तो रिझल्ट कायम ठेवायचा आहे. विजय इथून पुढं हे जो रथ आहे तो नगर परिषदेपासून सुरू झाला. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, मग लोकसभेला जाईल. एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो.